नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 12 जानेवारी शनिवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। जे काही साहित्य संमेलन 92 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचं उद्घाटन यवतमाळमध्ये झालं आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी काय मतं मांडलेली आहेत हे आपण बघणार आहोत। आपल्याला हे डायरेक्ट स्टेटमेंट म्हणून सुद्धा विचारलं जाऊ शकतं एमसीक्यू मध्ये की हे पर्टिक्युलर स्टेटमेंट कुठल्या व्यक्तीचं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या सगळ्या याच्यावर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये येत्या काळात राज्यसेवेचे इंटरव्ह्यू सुरू आहे तिथेही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नेमकं याबद्दल तुमचं मत काय। तर मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काही लोक खूप चांगलं लिहित आहेत, काही लोकांनी प्रश्न जे काही विचारले आता त्याचं खूप टेन्शन घेतलंय, तसं काय करू नका। कमेंट बॉक्समध्ये खूप काही स्टुडंट्स खूप चांगलं लिहित आहेत, तर तेवढं रेफर केलं भरपूर आहे तुमच्यासाठी। पण स्वतः जर तुम्ही कमेंट करत असाल एखाद्या विषयावर तर ती काळाची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा। फार तुम्हाला तुमची मतं पाहिजेत। झुंडशाही पुढे नमते घेणे अशोभनीय, डॉक्टर अरुणा ढेरे। नयनतारा सहगल यांचं जे काही निमंत्रण कॅन्सल केलं गेलं त्यावर यांनी क्लिअर हे केलेलं आहे। एक परंपरा असते की एक भाषण असतं प्रॉपर लिहून दिलेलं, त्या भाषणावर वर्कआउट केलं जातं, पण इथं त्यांनी सर्व स्वयंस्फूर्तीने आधी भाषण दिलेलं आहे डॉक्टर अरुणा ढेरेंनी, नंतर मग त्या रेग्युलर भाषणाकडे वळलेल्या आहेत। 92व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा, ह्या 5व्या महिला अध्यक्ष आहे। या आधी पण मी याच्याबद्दल बोललेलो आहे, सो तेही तुम्ही क्लिअर करून घ्या। तुम्हाला डायरेक्टली अरुणा ढेरेंवर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्या आधीचे ज्या काही महिला अध्यक्ष आहेत त्यांच्या जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं। याचा एक व्हिडिओ लेक्चर मी ऑलरेडी केलेलं आहे, ते तुम्ही तिथून बघू शकता। मी लढणार आहे वैशाली येडे। उद्घाटनासाठी नयनतारा सहगल यांचं जे काही निमंत्रण होते ते रद्द केल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी म्हणून वैशाली येडे यांना बोलवलं गेलं होतं। अंगणवाडी सेविका आहेत त्या, आणि यांनी क्लिअर केलं त्यांच्या भाषणातल्या काही गोष्टी महत्वाच्या होत्या की चटका लावून जाणाऱ्या होत्या। अडचणीच्या वेळी दिल्लीतली नाही तर गल्लीतलीच बाई कामी येते, हे आज पुन्हा सिद्ध झालं। मी विधवा होण्यास व्यवस्था जबाबदार आहे, समाज विधवा झालेला आहे। ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत की व्यवस्था जबाबदार आहे, यांनी स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे मी विधवा होण्यासाठी, पण मी लढणार आहे हाही आशावाद त्यांनी दिलेला आहे, सो ही फार चांगली बाब आहे। निमंत्रण रद्द केल्याने महाराष्ट्र संस्कृतीचा अपमान झालेला आहे असं मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे। लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजा तू चुकतोस असं मागच्या जे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असताना जे भाषण केलं होतं त्यात स्पष्ट भूमिका घेतली होती। आणि सीडीपीओ 2019ला हा प्रश्न होता की बडोद्यामधल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते लक्ष्मीकांत देशमुख। विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री यांनी म्हटलंय कला ही राजाश्रित नव्हे तर राज्य पुरस्कृत हवी, सो हा एक महत्वाचं स्टेटमेंट, ते एक लक्षात ठेवा। नयनतारा सहगल ह्या ज्या आहे पंडित नेहरूंची भाची आहे बघा, विजयालक्ष्मी पंडित आणि रणजित सीताराम पंडित यांची ती कन्या आहे। सो नयनतारा सहगल म्हणून हिच्यावर राजकीय हिच्यावर पण क्रिटिक झालं की हे जाणून बुजून ह्या एका रिझनमुळे एका साईड लाईन करण्यात आलं म्हणून। राजतरंगिणी म्हणून जो काही काश्मीरच्या राजकवी कल्हणाचा ग्रंथ आहे त्याचं यांनी इंग्रजीत भाषांतर केलेलं आहे। हे एन्शियंट हिस्ट्रीमध्ये फार महत्वाचं हे विचारलं होतं। डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या भाषणाचा संपादित अंश मी पणाची धूपच होत नाही, महाराष्ट्र टाइमच्या संपादकीयला आलेलं आहे। लोकसत्तालाही संपादकीय अंश आहे, तर तो तुम्ही नक्की वाचा। आलोक कुमार वर्मा यांनी राजीनामा दिलेला आहे कारण सदस्यीय समिती जी काय होती त्यांनी ठपका ठेवला आणि त्यांनी सीबीआय पदावरून काढून त्यांना मग अग्निशामक वगैरे तिकडे दुसरीकडे पोस्टिंग दिली होती आणि त्यांनी हे वर्कआउट केलं नाही। ते म्हटलं की डायरेक्ट सीबीआय पदाच्या याच्यासाठीचं जे काही निवृत्तीचं वय ते माझं होतं, पण आता जी पोस्टिंग दिलेली आहे त्याचं निवृत्तीचं वय कधीच निघून गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी राजीनामा देतोय। सो आलोक कुमार वर्मा सीबीआय हे परत एकदा सीबीआय तुम्ही करणं अपेक्षित आहे। सीबीआय वर प्रश्न विचारला जाऊ शकतो, सीबीसी वर प्रश्न विचारला जाऊ शकतो या सगळ्या प्रकरणामधून। त्याच्यानंतर मीरा सन्याल यांचं निधन झालेलं आहे, 57 वर्षीय, कर्करोग त्यांना झाला होता। आजच्या दोन्हीच्या दोन निधन आहे, दोघी ठिकाणी कर्करोगाचं दिवसेंदिवस प्रमाणही वाढत आहे। आघाडीच्या विदेशी बँकांचं 3 दशक त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड याचा राजीनामा दिला त्यांनी आणि त्याच्यानंतर 2009 मध्ये दक्षिण मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून अपक्ष त्या उभ्या राहिल्या होत्या। 2014 मध्ये आपच्या सुद्धा उमेदवार होत्या, पण या दोघी आघाड्यांवर त्यांना अपयश मिळालं होतं। गुलाब मोहनलाल हिरानंदानी माजी नौदल प्रमुख जे होते त्यांच्या कन्या आहेत, या राजीनामा देऊन राजकारणात आल्या होत्या या रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या, आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे। मूळच्या कोचीच्या आहेत त्या, केरळमधल्या। कोचीचं जे विमानतळ आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे मी बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल कोचीच्या विमानतळाचं। आणि दुसरं केरळचं विमानतळांच्या बाबतीमध्ये काय वैशिष्ट्य आहे तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल।
एक समिती बघा, बी.व्ही. रेड्डी समिती, IIT हैदराबादचे अध्यक्ष आहे बी.व्ही. रेड्डी, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. ती समिती कशासाठी होती तर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे या टाईपची समिती होती, त्यात शिफारसी करण्याला. सो अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला त्यांनी शिफारसी दिल्या आहेत. तिच्यात महत्वाची शिफारस म्हणजे 2020 पासून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय नको, म्हणजे 2020 पासून नवीन अभियांत्रिकी विद्यालयांना परमिशन देता कामा नये. त्याचं रिझन असं आहे, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहत आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांची गुणवत्ता वाढवायची आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इंजिनियर्स बाहेर काढतोय तेवढे जॉब्स आज आहेत का अवेलेबल, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा आज आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये कितीतरी इंजिनियर्स असतील, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता, जिच्यातून तुम्हाला याच्यातून सत्य परिस्थिती बाहेर येणार की एवढं 4 वर्ष खूप प्रॉपर शिकल्यानंतर सुद्धा हाताला एकही जॉब लागत नाही. आणि हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणून 2020 पासून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय नको, जे आहे त्याचीच क्वालिटी मेंटेन करा. महाराष्ट्रात 2018-19 मध्ये 347 महाविद्यालय, 5 वर्षापूर्वी हे 365 वगैरे होते, पण ते जागा वगैरे रिक्त राहत आहेत म्हणून बऱ्याच लोकांनी, बऱ्याच संस्थांनी ते बंद करण्याकडे कल घेतला. 1.33 एवढी व्हॅकन्सी आहे महाराष्ट्रात अभियांत्रिकीची, म्हणजे दरवर्षी 1.33 एवढे इंजिनियर्स बाहेर पडतात. ATKT वाले थोडेफार कमी झाले तर पण एवढी व्हॅकन्सी आहे, त्याच्यामुळे निअर 1 लाख तर बाहेरच पडतात. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये 1 लाख एवढी व्हॅकन्सी आहे, पण 43% जागा 2018-19 मध्ये रिक्त होत्या. निअर अबाउट 40% जागा रिक्त आहे याच्यातल्या. म्हणजे तुम्ही बघू शकता की प्रमाणापेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा झालेल्या आहेत. उजनी जलाशय जे आहे त्याच्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण या संबंधीची न्यूज बघितली होती. थोडं कॉस्टली आहे. 100 मेगावॅटसाठी 10 जागांची निवड, म्हणजे 1000 मेगावॅट वीज निर्मितीचं या उजनी जलसंचालित सौर ऊर्जेचं लक्ष असणार आहे. HK फिरोदिया पुरस्कार, विज्ञान क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी दिले जाणारे HK फिरोदिया. नंदन निलेकनी यांना HK फिरोदिया जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. सत्यजित मेयर यांना विज्ञान भूषण, HK फिरोदिया विज्ञान भूषण पुरस्कार. संदीप त्रिवेदी यांना HK फिरोदिया विज्ञान रत्न पुरस्कार मिळालेला आहे. सत्यजित मेयर हे नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स बेंगळुरूचे अध्यक्ष आहेत. संदीप तिवारी हे टाटा इन्स्टिट्यूटचे संचालक आहे मुंबईचे. सो या 3 लोकांना हे महत्वाचे पुरस्कार. संपादकीयचा जर विचार केला तर प्रगतीवरची अधोगती म्हणून गिरीश कुबेर यांचं खूप महत्वाचं संपादकीय आलेलं आहे की सामाजिक माध्यमं कशी फोफावली 2014 नंतर. हे डिवाइडचं वर्ष म्हटलं तर की इथून खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रसार झाला. लोकसभेमध्ये पण याचा मेजर रोल होता निवडणुकीमध्ये. प्रगती मैदानावर पुस्तकांचं प्रदर्शन असतं बघा दरवर्षी, ते आज 12 जानेवारीला संपणार आहे. आणि तिथं कशा पद्धतीने पुस्तकांचं जो सेल आहे किंवा लोकांचं येणं आहे ते कमी कमी होत गेलं, तेही यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. दुसरं म्हणजे काय की सामाजिक माध्यमात रमणारी पिढी आणि त्याच्यावर जो काही डेटा येतो त्याला साहित्य मानणारी पिढी आता आली आहे समोर. आणि तिच्यामधून प्रगतीवरची अधोगती, तर ह्या प्रगतीवरची याचे 2 हे आहेत हे की प्रगती म्हणजे प्रगती मैदानावर होणारं पुस्तकाचं प्रदर्शन आणि आपली रेग्युलर जे काही व्यक्तिगत स्तरावर प्रगती होते, समाजाची प्रगती होते त्या आशयाने, म्हणजे हे द्वंद्व इथं प्रगती म्हणून ते साधण्यात आलेलं आहे, तो जो टॉपिक निवडलाय. सो याच्यामध्ये सामाजिक माध्यमं आणि पुस्तकं ह्या संबंधीची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं बरं, असं झालं की म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता आपण म्हणजे स्पष्ट म्हटलंय की फुकटचं वायफाय शोधणारे मानसिकता आता तयार झालेली आहे, त्यात पण जिओची क्रांती मॅटर करते. या सगळ्या याच्यामध्ये तुमचं मत फार महत्वाचं आहे की तुम्ही पुस्तक आणि इंटरनेट यातलं काय निवडणार किंवा याच्यातला बॅलन्स कसा साधणार ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. सन्यासाची भट्टाचार्य यांचंही कर्करोगाने निधन झालेलं आहे. शिकागो विद्यापीठ, ऑक्सफर्ड, JNU इथले विद्यार्थी प्रिय प्राध्यापक तसंच इतिहासकार यांची पुस्तकं महत्वाची आहेत, ही विचारली जाऊ शकतात. 2016 मध्ये दी कॉलोनियल स्टेट थिअरी अँड प्रॅक्टिस हे त्यांचं शेवटचं पुस्तक. यावेळेस ते प्रकाशनाच्या वेळेस म्हटले होते की हे माझं शेवटचं पुस्तक असेल. टॉकिंग बॅक सिव्हिलायझेशन इन द इंडियन नॅशनलिस्ट डिस्कोर्स, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारं नेहमीसाठीचं हे एक पुस्तक. टॉकिंग बॅक सिव्हिलायझेशन इन द इंडियन नॅशनलिस्ट डिस्कोर्स. वंदे मातरम विचारप्रवण पुस्तक त्यांनी. हे 3 पुस्तकं महत्वाची आहेत, 3ही पुस्तकं लक्षात ठेवा. सन्यासाची भट्टाचार्य इतिहासकार पण आहे. समाज माध्यमांवरील राजकीय प्रतिक्रियांना मज्जाव अशक्य, हे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की ज्या काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात समाज माध्यमांवर राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये, त्याच्यावर कसल्याही पद्धतीने मज्जाव ठेवणं इतकं सोपं नाहीये, हे यांनी क्लिअर केलेलं आहे. अमेरिकेने व्हिसा धोरणात बदल करण्यासंबंधीचा इश्यू समोर आणलेला आहे. H-1B व्हिसा
म्हणजे कौशल्य असणाऱ्या लोकांसाठीचा हा असतो की बाहेरून जे इमिग्रंट्स तिथे येतात आणि त्यांना हा व्हिसा दिला जातो. हा व्हिसा नंतरच्या काळात ह्या व्हिसा घेऊन आलेली लोक अमेरिकेचे नागरिक होण्याच्या प्रोसेसमध्ये येतात. सो हा मेजर इश्यू होता आणि अमेरिका फॉर अमेरिकन्स असं ट्रम्प यांनी सांगितलं होतं निवडणुकीच्या वेळेस की आणि हा व्हिसा कमी करणार, बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या कमी करणार. हे भारतीयांसाठी नकारात्मक होतं कारण बरेचशा भारतीय कंपन्या आणि भारतीय लोक इथं जॉब करतात. आता तिच्यामध्ये भारतीयांसाठीचे सकारात्मक बदल होतील असं ट्रम्प यांनी संकेत दिलेले आहेत आणि कुशल आणि गुणवत्ता व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठीची त्याच्यामध्ये धोरण असेल H1B व्हिसाचं, तेही क्लिअर केलेलं आहे. प्रफुल्ल महाजन यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ नाट्य वितरक होते प्रफुल्ल महाजन. हाऊसफुलचा जो काही बोर्ड लागायचा नाट्यगृहाच्या बाहेर, त्याच्यामध्ये यांचं मोठं योगदान होतं. अॅना बर्न्स मिल्कमन नावाच्या कादंबरीला 2018चा मॅन बुकर मिळालेला आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सला लिहून आलंय. जर त्या कादंबरीबद्दल जास्त वाचायचं असलं तुम्ही वाचू शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही. एमपीएससी मध्ये तुम्हाला सबसे एवढं स्पेशल माहित पाहिजे की अॅना बर्न्स मिल्कमन नावाचं पुस्तक, ज्याला मॅन बुकर 2018चा मिळाला. चंद्रयान 2 ही एप्रिलच्या मध्यमध्ये 2019 मध्ये लॉन्च होईल. K-Sivan अध्यक्ष आहेत इस्रोचे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल की इस्रोची स्थापना कधी झाली, इस्रोचं बोधवाक्य काय, वगैरे वगैरे सगळ्या बेसिक गोष्टी. चंद्राचा जो पृष्ठभाग आहे, त्याची रचना आहे, त्याच्यावरची खनिजं, वातावरण, बर्फ इत्यादी सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान 2 मोहीम आहे. चंद्रयान 1 मोहीम जी होती ती 10 वर्षापूर्वीच यशस्वी झाली होती. रशिया आपल्या बरोबर होतं त्यावेळेस. चंद्रयान 2 मोहीम जी असणार ती 800 कोटीची असेल आणि संपूर्णतः भारतीय बनावटीची असणार आहे. सो चंद्रयान 2 ज्या वेळेस एप्रिलमध्ये ते लॉन्च होणार तेव्हा आपण प्रॉपर डिटेल्स याचे बघूयात. गगनयान डिसेंबर 2021 इस्रो. आता गगनयान हे जे काय आहे हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. आपण याच्यामधून अंतराळात मानव पाठवणार आहोत आणि त्यात महिलेचाही समावेश असेल असे K-Sivan यांनी संकेत दिलेले आहेत की एका महिलेसह 7 अंतराळवीर म्हणजे 1+6 एवढे वर जाणार. 10,000 कोटीचा हा प्रकल्प आहे, महत्वाकांक्षी प्रकल्प. सो महिलांचा समावेश हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. जेंडर इक्वॅलिटीचा म्हणजे ग्लोबल जेंडर इनइक्वॅलिटीमध्ये आपला रँक खूप कमी आहे, खाली 108 नंबरला आहे आपण. सो गगनयान हे खूप महत्वाचं एक आहे 2021 इस्रो. त्याच्यानंतर 14 जानेवारी सकाळी 11 वाजता लोकसंवाद ह्या कार्यक्रमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे. सो यामधून आता जसं मन की बात आहे प्राईम मिनिस्टर यांचं, त्या पद्धतीनेच हा लोकसंवाद नावाचा कन्सेप्ट आहे, शेतकऱ्यांशी संवाद. त्याच्यानंतर सीबीएसईने एक खूप महत्वाचा चेंज केलेला आहे 2020 मध्ये गणित विषयाबद्दल. गणित विषयात त्यांनी 2 पद्धतीचे सिलेबस आणणार आहे 2020 पासून. एक गणित नियमित आणि गणित सामान्य. गणित नियमित, गणित रेग्युलर जे आताची जी काय काठिण्य पातळी आहे तेच पुस्तक तिथे राहणार, तोच सिलेबस. आणि गणित सामान्य याच्यामध्ये थोडंसं सोपं करून विचारलं जाईल. सो विद्यार्थी या दोघांपैकी कुठल्याही एका विषयाची निवड करू शकतात 10वी करता विद्यार्थी. आणि हे काय मेजर इश्यू आहे की विद्यार्थ्यांमध्ये गणितासंबंधीची जी काही भीती आहे आणि तिच्यामुळे सगळी गडबड होते. सो खूप कठीण न देता काय ज्या लोकांना असं वाटतंय तर ते हा विषय निवडू शकतात. सो सीबीएसई 2020 पासून हे आणणार आहे. असे सकारात्मक बदल होणं ही काळाची गरज आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये. त्याच्यानंतर सीबीएसईची स्थापना कधी झाली, सीबीएसईचं बेसिक काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. 18 जानेवारी म्हणजे येत्या शुक्रवारी, दर शुक्रवारी आपण राज्यसेवेला समोर ठेवून काही महत्वाच्या गोष्टी बघतोय. तर येत्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता शासकीय योजनांसंबंधीचं आपण एक व्याख्यान घेणार आहे, चर्चा. जशी आपण जानेवारी ते डिसेंबर संबंधीच्या व्हिडिओ हे बघितलेत सगळे करंट अफेअर्स. सो शासकीय योजनांवर 5 प्रश्न गेल्या वर्षी प्रिलियम्सला विचारले गेले होते, म्हणजे 10 मार्काचं वेटेज शासकीय योजनांचं होतं. सो यावर्षीही त्या पद्धतीने जर आपण अपेक्षित ठेवलं की जर आपल्याला योजना विचारल्या जातील जीएसला तर ते मार्क्स आपण कव्हर करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना जाणून घेऊयात. सो तुम्ही तिथं आवर्जून उपस्थित राहा. सिटिंग अरेंजमेंटचा काही इश्यू नाही आहे जो लास्ट टू लास्ट शुक्रवारी झाला होता, कारण काल खूप प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो येत्या काळात तो काही इश्यू नाही आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन्स असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.